बातमी। शिवसेना उबाठानं दसरा मेळाव्याचा आणखी एक टीजर जारी केलाय। शिंदेंच्या शिवसेनेचं दसरा मेळाव्याचं ठिकाण बदलल्यानंतर ठाकरेंकडून हा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय। टीजरमध्ये शिवतीर्थाचा उल्लेख असून शिवतीर्थ साक्ष देतंय हिंदुत्वाच्या हुंकाराची असा उल्लेख करण्यात आलाय। सुरुवात नव्या दमाच्या ठिणगीची असा देखील उल्लेख या टीजरमध्ये करण्यात आलाय। आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई पालिकेच्या निवडणुका लढवल्या जाणार अशी देखील चर्चा होती। यानंतर टीजरमध्ये देखील याचा उल्लेख करण्यात आलाय। बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांचं देखील भाषण टीजरमध्ये वापरण्यात आलं आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, वासेपर्यंत मी माझा महाराष्ट्र लुटायला देणार नाही। मी एक स्वाभिमानी महाराष्ट्र प्रेमी म्हणून शपथ घेतो की 106 हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळालेला महाराष्ट्र लुटारू आणि दरोडेखोरांच्या हाती जाऊ देणार नाही। याच मंचावर याच दिवशी दसऱ्याच्याच दिवशी युवासेना स्थापन केली होती आणि माझ्या आजोबांनी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तलवार तर हातात दिली, पण ताकद दिली, आशीर्वाद दिले, प्रेरणा दिली, बळ दिलं की आदित्य लढ, ह्या महाराष्ट्रासाठी लढ, या मातीसाठी लढ, या देशासाठी लढ। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याकडे। सुमित, शिवसेना उबाठा पक्षाच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टीजर आलाय। दोन महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यातून दिसतायत। एक तर आदित्य ठाकरे यांचा देखील समावेश या टीजरमध्ये आहे आणि दुसरं म्हणजे शिवतीर्थाचा उल्लेख। काय सांगशील? टीजर अत्यंत बोलका। या टीजरमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला गेला आणि ज्याला जसं समजायचं त्यांना तसं समजावं हे देखील सांगण्याचा हा प्रयत्न आहे। म्हणजे सगळ्यात आधी एकतर शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा तर भाषण आहे किंवा त्यांनी घेतलेली शपथ आहे। आदित्य ठाकरे यांनी देखील तिथे एक भाषण केलं किंवा त्याचा देखील उल्लेख आहे आणि दुसरं बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा उल्लेख आहे आणि हिंदुत्वाचा मुद्दा देखील त्याच्यामध्ये घेतलेला गेलाय। हिंदुत्वाचा मुद्दा घेतला म्हणजे जशी बाळासाहेब ठाकरे आयकॉनिक त्यांची सुरुवात असायची भाषणाची ती त्यात दाखवण्यात आली आहे। दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे शपथ घेत आहेत हा महाराष्ट्र गद्दारांच्या हातात जाऊ देणार नाही आणि तिसरा अत्यंत महत्त्वाचं भाषण ते आहे ते आदित्य ठाकरेंचं। आदित्य ठाकरेंच्या भाषणाचा त्याच्यामध्ये उल्लेख आणि इथेच याच शिवतीर्थावर आपल्याला बाळासाहेबांनी तलवार हातामध्ये दिली आणि युवासेनेची धुरा आपल्या हाती सोपवली असं आदित्य ठाकरे सांगतात। पण काही त्याच्यामध्ये काही ओळी देखील लिहिलेल्या आहेत ज्याच्यामध्ये हुंकार नव्या दमाची किंवा नव्या दमाची सुरुवात किंवा आता सगळ्या या नव्या दमालाच इथे आपण चालना देणार आहोत हे देखील सांगण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या हातामध्ये आता नवीन नेतृत्व जाईल का? नवीन नेतृत्व म्हणजे महानगरपालिकांच्या निवडणुका असतील किंवा इतर सगळ्या निवडणुका यांची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे जाईल का हा प्रश्न उपस्थित केला गेला किंवा तसे संकेत दिले गेले आहेत। त्यामुळे आदित्य ठाकरे याआधीच महानगरपालिकेची निवडणूक सांभाळतील हे देखील सांगितलं जात होतं आणि आता तेच सांगण्याचा प्रयत्न या टीजरमधून आहे। आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची जेव्हा शिवसेनेची जेव्हा स्थापना झाली, प्रबोधनकरांनी जेव्हा ही स्थापना केली आणि त्यानंतर मग बाळासाहेब पहिले पक्षप्रमुख झाले आणि बाळासाहेबांनी नंतर मग दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली। दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केल्यानंतर शिवतीर्थावर दसरा मेळाव्यामध्ये सगळे शिवसैनिक सगळ्या राज्यभरामधून इथे यायचे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी आणि तीच परंपरा शिवाजी पार्कामध्येच उद्धव ठाकरे यांच्याकडून सुरू ठेवण्यात आली आहे आणि ती जागा आपण बदललेली नाही, आपण इतरांप्रमाणे इतर ठिकाणी मेळावे घेत नाही हे देखील ठासून सांगण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत ज्याच्यामध्ये सगळ्यात आधी हिंदुत्वाचा मुद्दा आहे, दुसरा म्हणजे शिवाजी पार्कातच आमचा दसरा मेळावा होतोय आणि तिसरं म्हणजे आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा असेल आणि आदित्य ठाकरे त्याचं प्रमुख पद स्वीकारतील। निश्चितच सुमित, अतिशय महत्त्वाचा शिवसैनिकांसाठी दसरा मेळावा असतो आणि त्याचा दुसरा टीजर आलाय। त्याच्यामधून अनेक गोष्टी या समोर आलेल्या आहेत। त्यामुळे कोणी अर्थ कसा काढायचा हे आता ज्याचं त्याच्यावर आहे असा अर्थाचा हा टीजर आहे। सुमित, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।